झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम, जनाबाई हो तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. ओ बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ओ पांडुरंग 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 पांडुरंग, बोला पांडुरंग पांडुरंग, ओ बोला पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराज की जय. बाप्या म्हणजे पॉवरफुल आणि बाई म्हणजे मुळमुळू, हे गणित कधीच मोडीत निघालंय. आणि याचं एक वजनदार उदाहरण म्हणजे हर्षदा गरुड. कारण ती आहे ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियन. पुण्याजवळच्या वडगाव मावळची हर्षदा. एकदा तिच्या वडिलांनी घरकाम करणाऱ्या 13 वर्षाच्या हर्षदाला 50 किलो तांदळाचं पोतं सहज ओढताना पाहिलं आणि त्यांना त्यांच्या शालेय आयुष्यातलं आर्थिक परिस्थितीमुळे विझलेलं त्यांचं स्वप्न आठवलं. मग सुरू झाला हर्षदाचा वेटलिफ्टर होण्याचा प्रवास. तिच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली दुबई गुरु स्कूलमध्ये तिने घाम गाळायला सुरुवात केली. मित्र परिवारामध्ये रेडिओ नावानं प्रसिद्ध असलेली बडबडी हर्षदा हिचा पुढचा प्रवास अनेकांना अचंबित करणारा ठरला. मी कॉम्पिटिशनला गेली होती आणि तिथं म्हणजे लाईफमध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे मी तो कधीच केला नव्हता. पहिला मी त्या कॉम्पिटिशनला केला आणि मी तिथं स्वर्ण पदक घेतलं. And world champion representing India. 45 वजनाच्या गटात तिनं एशियन चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल, वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल आणि तिने एशियन ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये 2 गटात गोल्ड मेडल आणि ब्रॉन्झ मेडल अशी भक्कम कमाई केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असलेला हा रेडिओ सध्या 2028च्या अमेरिकेच्या ऑलिम्पिकसाठी तयारी करतोय. वजनाबरोबरच देशाच्या अपेक्षांचं ओझं तू लीलया उचलशील याची आम्हाला खात्री आहे. हर्षदा, तुझ्या पुढच्या प्रवासाला आमच्याकडून तुला पेलवणार नाही इतक्या भरगच्च आणि भरपूर शुभेच्छा. तुम्ही मुंबईकर असाल तर क्रिकेटचं वेळ तुमच्या रक्तात लोकलसारखं दौडत असतं. आपण भेटणार आहोत अशाच एका क्रिकेट वेड्या मुंबईकराला, जेमिमा रॉड्रिग्स हिला. राईट हँड बॅट पर्सन आणि पार्ट टाइम विकेट कीपर असलेल्या जेमिमाला क्रिकेटचे धडे तिच्या मुंबई पोलीस संघात खेळणाऱ्या रणजीपटू बाबांकडून मिळाले. लहानपणी गल्लीतल्या पोरांच्या क्रिकेटमध्ये खेळताना तिने अनेक खिडक्यांना सूर्यप्रकाश दाखवले. पुढे शाळेच्या संघात ती कायमस्वरूपी खेळाडू झाली. तिच्या पालकांनी आधीपासूनच तिच्या स्पोर्ट्सच्या आवडीकडे गंभीररित्या लक्ष दिलं.
तिचा प्रवास ऐकण्यासाठी तिच्या करिअरच्या हायलाइट्स ऐका, म्हणजे कळेल जेमिमाची प्रतिभा. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये तिने 133.58च्या स्ट्राईक रेटने 5 डावात 178 धावा केल्या. न्यूझीलंडच्या दौऱ्यात तिनं पदार्पणातच वादळी अर्धशतक झळकावलं आणि 3 सामन्यात 132 धावा करून ती भारताची हायेस्ट स्कोरर ठरली. T20 मध्ये भारताची सर्वात जलद 1000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी बॅटपर्सन हा स्मृती मंधानाचा विक्रम तिने मागे टाकलाय. देशांतर्गत सामन्यात दुहेरी शतक झळकवणारी ती सर्वात तरुण खेळाडू आहे. ऑस्ट्रेलिया T20 मध्ये शतक झळकवणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू आहे. ती T20 चॅलेंजर स्पर्धेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. ती एक उत्तम ऑलराऊंडर आहे, टॉप ऑर्डर बॅट्सपर्सन आहे, पार्ट टाइम विकेटकीपर आणि हँडी ऑफ ब्रेक बॉलर अशी तिची ओळख आहे. तिचे लालित्यपूर्ण कव्हर ड्राईव्ह, हुक, पुल शॉट्स पाहणं म्हणजे पर्वणी असते. जेमिमा, तुझ्या पुढच्या कारकिर्दीला आमच्याकडून फुल टॉस शुभेच्छा. हा, पण बाईचा जन्मच मुळात धावपळीचा हो. आता बघा, लहानपणापासून शिक्षण घेता घेता आपण घरकाम करायला शिकतो, आईला मदत करायला शिकतो. मोठं झाल्यावर करिअर सांभाळताना संसाराच्या टिप्स घ्या, स्वतःला प्रिपेअर करा आणि मग आपल्या आयुष्यात येतो आपल्या स्वप्नातला राजकुमार. तो राजकुमार असतो, पण तो आपल्या आयुष्यात आल्यामुळे आपण खरंच राजकुमारी होतो का हो? बाप रे, फारच डीप बोलताय हो तुम्ही. नाही, बोलत राहा. हा, मग नंतर काय लग्न, कम्प्लीट नवीन पॅकेज, थोडीशी भीती, थोडीशी हुरहुर, थोडीशी लाज. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, गपोरी नावरी आली. वा वा. थँक्यू. मग असतात नव्याचे 9 दिवस आणि त्याच दिवसात लागते नव्या पाहुण्याची चाहूल. अहो, 9 दिवसातच ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार ग. आणि मग ना बाईपणातला सुवर्ण काळ सुरू होतो, आईपणाचा. बाळाचं मायने करताना आपल्याला आपल्या अस्तित्वाचा विसर पडतो. कितीही थकवा असला, कितीही दमलो असलो तरी बाळ झोपी गेल्याशिवाय आपल्या डोळ्याला डोळा लागत नाही. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे, शांत हे आभाळ सारे, शांत हे आभाळ सारे, शांतता रे, शांत वारे, शांतता रे, शांत वारे, या झऱ्याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे. नीज माझ्या नंदलाला नंद लाला रे. वा, थँक्यू. मग आपल्या बाळाला सांभाळताना अख्खं घर सांभाळणं हे ओघाओघानं आलंच. बरं, तुमच्या कष्टाची दखल घेतली गेली की बरं वाटतं ना. म्हणून म्हणतीये मला पुरस्कार द्या. आई ग, तुम्ही फिरून फिरून परत तिथेच आलात. अहो, काय एवढं मागे लागलात पुरस्काराच्या? अहो, असं काय करताय? मला नाही ना मिळाला कधी पुरस्कार. पुरस्काराचं जाऊ द्या हो, मी करते त्या कामाची कोणी दखल जरी घेतली ना तरी बरं वाटतं मला. म्हणजे बघा, आमच्या घरी माझ्या नवऱ्याला जेव्हा प्रमोशन मिळतं त्यावेळेस आम्ही सगळे मिळून खूप मस्त अशी पार्टी करतो, हॉटेलात जेवायला वगैरे जातो. माझ्या मुलाला किंवा मुलीला जर परीक्षेत चांगले मार्क मिळाले ना तर
तर आमच्या घरात बैठक बसते बरं का. हा, आणि आम्ही सगळे मिळून ठरवतो की काय गिफ्ट द्यावं बाबा यांना. माझ्या सासू सासऱ्यांना तर माझ्या नवऱ्याचं एवढं कौतुक आहे ना, सतत त्याला म्हणत असतात किती करशील रे घरासाठी. हा अहो, पण त्यांच्या हे लक्षात येत नसेल का की मी पण सगळ्यांसाठी सगळं करते. घर चालवते, पार्लर चालवते, सगळ्यांची काळजी घेते. पण मला कधीच कोणी कॉम्प्लिमेंट देत नाही हो. मग आता मला सांगा, सर्वसामान्य बाईचा जन्म हा फक्त पुरस्काराची वाट बघण्यातच जाणार आहे का? अहो ताई, घरचे नसतील देत कॉम्प्लिमेंट, पण निसर्गाने ती आपल्याला कधीच दिली आहे, बाईचा जन्म देऊन. या जगात जीवाला जन्म देण्याचं काम बाईच करते, तिच्याशिवाय निर्मितीच नाही. खरे. तेव्हा बाई पण हाच सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. स्त्री जन्माचा आज गोंधळ मांडिला, गोंधळ मांडिला न देवा गोंधळाला यावे, गोंधळ मांडिला न देवा गोंधळाला यावे. दारुगड बाई आता, दारुगड. दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार. हो, हे महिषासुरमर्दिनी माते, बाई दार उघड, दार उघड. माते, आज मी तुझ्या पुढं स्त्रीची व्यथा मांडायला आलीये, स्त्रीची कहाणी मांडायला आलीये, स्त्रीचा गोंधळ घालायला आलीये. हे माते, हे माझं बोलणं तेवढं ऐकून घे. म्हणून म्हणते, दार उघड बाई, दार उघड, दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार, दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार, दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार, दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार, दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार, दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. हो आई, आज आम्हा स्त्रियांना जन्माला यायच्या आधीच मारलं जाते, तेही आईच्याच उदरात. ज्यावेळेस मला मारलं जातं त्यावेळेस माझ्या आईच्या उदरातलं माझं वय असतं अवघं 3 महिने. ज्ञानी डॉक्टर तपासून सांगतो, तुम्हाला मुलगी होणार. यावर माझ्या बापाचा चेहरा अपराधीपणाचा होतो, चेहरा काळवंटतो, घरातलं वातावरण बदललं जातं. आईला सोडून सगळे गुजबुजायला लागतात, दोषी ठरवलं जातं तिला, आणि तिच्या मनाविरुद्ध निर्णयही घेतला जातो मला मारण्याचा. का? तर वंशाला दिवा पाहिजे म्हणून. आई, मी तर 2 घरचा दिवा लावणार होते की ग, तरी सुद्धा तो ज्ञानी डॉक्टर माझ्या आईच्या उदरातून काढून माझ्या बापाच्या संमतीने मला मारून टाकतो, माझं अस्तित्व संपून टाकतो. आई मला या पृथ्वी तलावर यायचं होतं. आई, मला माझं अस्तित्व निर्माण करायचं होतं. स्त्रीच्या जन्माची अशी चित्रकथा झाली आई, म्हणून म्हणते, दार उघड, दार उघड, दार उघड. नमो आदि माया भगवती, अनादि सिद्ध मूळ प्रकृती, महालक्ष्मी त्रिजगती, बया दार उघड, बया दार उघड बया. आई, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. कसलं स्वातंत्र्य आहे ग स्त्रियांना? रात्री तर सोडच, पण दिवसा सुद्धा स्त्रिया उजळ माथ्याने बाहेर फिरू शकतील असं वातावरण नाही राहिलं आज. आई, इथे बेटी बचाव असं म्हटलं जातं. मुळात बेटी बचाव हा नारा आहे की धमकी
हेच समजन असं झालंय ग आम्हाला. ह्या आई जगदंबे, तू असुरांचा नाश केलास, पण आज इथे प्रचंड असुर माजलेत की गाई, प्रचंड असुर माजलेत. म्हणून म्हणते आई, दार उघड, दार उघड, दार उघड. दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, दार. दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, दार. दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, दार. दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. हो, हरिहर तुझे ध्यान करीती, चंद्र सूर्य कानी तळपती. आई, तू सगळं जाणतीयस, तुला सगळं समजतंय. इथं काय तांडव मांडले बघ जरा. असं कुठलंही ठिकाण नाही जिथं महिलेचं शोषण केलं जात नाही. प्रत्येक ठिकाणी जुलूम जबरदस्ती. घरात हुंडण्यासाठी छळलं जातं, मारलं जातं, आणि बाहेर बाहेर तिच्या आबरूची लखतर वेशीवर टांगली जातात. तिची इज्जत लुटून तिला मारून टाकलं जातं. एवढंच काय, तर तिला विवस्त्र करून धिंड सुद्धा काढली जाते. आई, महाभारत काय आणि मणिपूर काय? आबरूचे धिंडवडे तर फक्त स्त्रीचेच निघतायत ग. काही शहाणी माणसं म्हणतात की महिला तोकडे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात. मला त्या लोकांना विचारायचं आहे की 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, मग तिने काय नऊवारी पातळ नेसायची का? एवढी कशी ग मानववृत्ती क्रूर झाली आई, एवढी कशी ग? म्हणून म्हणते आई, दार उघड, दार उघड, दार उघड. दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, दार. दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, दार. दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, दार. दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. आई, अशीच एक घटना छत्रपतींच्या काळात घडली होती. रांझाच्या पाटलानं एका महिलेची आबरू लुटली होती. त्यावेळेस माझ्या राजानं त्या पाटलाचे हात पाय कलम केले होते. स्त्रीचा सन्मान करणारा, स्त्रीत्वाला न्याय देणारा असा शासक पुन्हा जन्माला येईल का गाई, पुन्हा जन्माला येईल का? आज एखाद्या स्त्रीवर असा प्रसंग आला तर हे समाजकंटक तिला जाती जातीत बांधतात. ती कोणाची तर आई आहे, कोणाची तर लेक आहे, कोणाची तर बहीण आहे, हे सगळं विसरून जातात. अजून अशा किती निर्भयांचा बळी जाणार आहे आई? अजून अशा किती घटना घडणार आहेत? नाही, हे सगळं थांबव आता. इथे 35 तुकडे केले जात आहेत गाई, हे सगळं थांबव आता. ज्या प्रकारे तेलंगणा पोलिसांनी पीडितेला न्याय दिला, तसाच न्याय प्रत्येक अन्याय अत्याचार झालेल्या पीडितेला कायद्याने मिळाला पाहिजे. म्हणून कृष्णाई तुला साकडं घालते आई. हे स्त्री धर्मरक्षिके, बये दार उघड, दार उघड, दार उघड. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. हो, सावित्रीबाईंनी शिक्षणाची गंगोत्री घराघरामध्ये बसवली. म्हणून या देशाची महिला राष्ट्रपती झाली, प्रधानमंत्री झाली, चंद्रावरही गेली. तरी सुद्धा महिलांना दुय्यम दर्जा लेखलं जातं. अरे बाबांनो, घरात जर रमाई, भीमाई, जिजाई सारख्या रणरागिणी जन्माला नाही आल्या तर छत्रपती बाबासाहेब कसे जन्माला येतील? आता महिला शिकली खरी, परंतु तिच्या रक्षणाचं काय? त्यासाठी महिलांनी स्वतः सक्षम म्हणलं पाहिजे. स्त्री, तू दुर्गेचा अवतार आहेस, तूच महाकाली आहेस, तूच रणचंडिका आहेस. उठ, जागी हो, स्वतःला ओळख. आता आपली लाज राखायला श्रीकृष्ण येतील अशी वाट पाहू नकोस. तूच स्वरक्षक बन, तूच झाशीची राणी बन आणि दाखवून दे तुझं रौद्र रूप. नमो निर्गुण निराकार, आई तू महिलांचा आधार. दे शिक्षण त्यासी अपार, व्हाव्या ज्ञानी झुंजार. हे कालिका माते, बाई दार उघड, दार उघड. स्त्रीसाठी तिच्या न्यायाचं दार उघड, स्त्रीसाठी तिच्या हक्काचं दार उघड, स्त्रीसाठी तिच्या स्वातंत्र्याचा दार उघड. दार उघड, दार उघड, दार उघड. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड, दार उघड बाई आता दार.
गड्या काय? तुला कशी बायको हवी आहे? अहो मी आणि माझी स्वप्न सगळी दळभद्रे आहे आणि म्हणतात बायको कशी पाहिजे. मला काय कळणार कशी पाहिजे. अरे पण मी काय म्हणतो काहीतरी कल्पना तुझ्या मनात असेल ना रे. कल्पना राम थांब 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 लय लय विचार करू नको. नको ना. मी काय म्हणतो काय? तू डोळे बंद कर. हा केले. गेले हा. दिसतंय का? याला म्हणतात सरकार जम. हा? सरक्या जम. शाहीर हा. तुम्ही जर उभे राहिले निवडणुकीला हा. बिनविरोध सत्ता आणताल. कस काय बरं? कस काय म्हणजे डोळे बंद करायला सांगून दिसतं काय विचारताय. अरे बाबा तसं नाही. मग जी प्रतिमा तुझ्या मनात असेल ती प्रतिमा नीट आठव. अच्छा तसं हा तसं आणतो आणतो. कर डोळे बंद. केले. दिसतंय ना? हा हा दिसतोय. कोण? आलिया. ए नाही अहो डोळ्यासमोर आलिया. डोळ्यासमोर आली दिसते ना? दिसते. कशी दिसते जरा मला सांग बरं. कशी दिसते. हा हा एकच मिनिट हा. शाहीर तिची पहिली झलक बघूनच ना मला काव्य सुचायला लागलं. अगं आयो मी गाऊन सांगतो. म्हणजे तुझ्यातला कवी जागा झाला जागा झाला. आणि तू गाऊन सांग. एवढी रिस्क तर घ्यावी लागणार. अगं आयो मग घ्या रिस्क. घ्या. मुखडा शानदार आहा. डोळे तिचे पाणीदार बुबुळ बोल तिची कालावर हसू फार गजरा केसात चालते ठेचात जीभ तिची नागिन ती हिरड्या मजबूत हिरड्या मजबूत हिरड्या मजबूत जाईना तिच्या पासून ध्यान रे उंटा सारखी तिची मान रे उंटा सारखी तिची मान रे उंटा सारखी तिची मान रे. गप. धिगीन टाकीन आता जर तू वाजवलं तर आधी तुला इकून टाकीन. तुझ्या बापानं असं वर्णन केलं होतं का रे? कुठला माणूस तरुणीचं वर्णन करत असताना तिच्या बुबुळाविषयी हिरड्याविषयी बोलतो रे? मग शाहीर सांगतो काय मी तुम्हाला. मी एकदम लिमिटेड माणूस आहे. लिमिटेड एकदम मर्यादित. बर. अहो म्हणून तर मुलगी शोधून शोधून तुम्ही थकलो आणि माझं लग्नाचं वय निघून चाललो. बर. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय. अग ग ग ग ग अकल येऊ दे अग ग ग ग ग अदल घडू दे अग ग ग ग ग अकल येऊ दे अग ग ग ग ग अदल घडू दे अग ग ग ग ग अकल येऊ दे अग ग ग ग ग अदल घडू दे अकल येऊ दे अदल घडू दे अदल घडू दे अकल येऊ दे अदल घडू दे अदल घडू दे अकल येऊ दे अदल घडू दे अदल घडू दे. एक बाई कुणाला अक्कल येऊ दे कुणाला अक्कल घडू दे. अरे याला अक्कल येऊ दे. याला वय याला यो माझा ऐकतच नाही. ऐकत नाही. ऐकत नाही म्हणजे नाही. पण काय ऐकत नाही. म्या ह्याला काय म्हणलं? घरातली पिढा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ आणि येड्यानो नीट ऐका बरं का. घरची लक्ष्मी सुखात राहो. म्हणजे काय ग. अरे अजून कळलं नाही तुला? ऐका. मळवट फासून दगडाला देवी म्हणती मानस पर हाड मासाच्या बाईला अव आमच्या सारख्या बायानं दासी करती ही मानस. आता अशा माणसांना घडूच दे. अगं घडूच दे की. अग ग ग ग ग अकल येऊ दे अग ग ग ग ग अदल घडू दे अग ग ग ग ग अकल येऊ दे अग ग ग ग ग अदल घडू दे अकल येऊ दे अदल घडू दे अदल घडू दे अकल येऊ दे अदल घडू दे अदल घडू दे अकल येऊ दे. अहो काय झालं तुम्हाला? अगं तुझं काम चूल आणि मूल जा गप घरात बस की. असं. आणि मग तुमचं काम काय आहे? अगं माझं काम मी बाहेर जाणार मजा करणार जीवाची मुंबई करणार. बाबो हे जीवाची मुंबई करणार. करणार मग. झालं यांचं सुरू. काय सुरू झालं ग. कंपॅरिजन. कोणतं रिजन. कंपॅरिजन. म्हणजे काय ग. तुला ना मला ना तुला ना काय बी कळ ना. तू थांब जरा. तुम्ही माझं ऐका. बायान बापे खर तर देवाजीची लेकर आहेत की नाहीत? आता कंपॅरिजन करणारे तुम्ही आम्ही कोण र काय. आता असं करेल त्याच गाठुळ होईल गाठोळ होईल वाटुळ होईल वाटोळ होईल अग 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 गाठोळ होईल अग 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 वाटोळ होईल अग ग ग ग ग गाठोळ होईल अग अग ग ग ग ग ग. अग ग ग ग ग अकल येऊ दे अग ग ग ग ग अकल घडू दे अग ग ग ग ग अकल येऊ दे अग ग ग ग ग अकल घडू दे. बाई रडत टकल पडू दे बाईशी भांडणाचं बकल तुटू दे अकल येऊ दे अकल घडू दे अकल घडू दे अकल येऊ दे
मला दादला नको, मला नवरा नको, मला दादला नको नि नवरा नको नि हजबंड नको नि डार्लिंग नको. दादा नको, नवरा नको, हसबंड नको, डार्लिंग नको, दादा नको, नवरा नको, हसबंड नको. मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई. मोडकच घर तुटकच छप्पर, मोडकच घर आणि 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 तुटकच छप्पर. ग बाई तुझा प्रॉब्लेम काय हाय? माझा प्रॉब्लेम लई मोठा आहे बघ. काय झालं? बघ जरा वर बघ. वर तर मस्त निळं आकाश दिसत. माझ्या घरला बसून तुला वरच निळं आकाश दिसतंय होय? अरे बघ हे मोडकं घर बघ, ते तुटकं छप्पर बघ. ते तर खरं हाय. मी काय म्हणतो, काय म्हणतोस? तुला राहायला जागा हाय ना व? निस्ती राहायला जागा असून काय फायदा आहे? माझ्या देवाला देवघर नाही, हिच्या देवाला देवघर नाही, हिला दादला नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई. फाटकच लुगड तुटकीच चोळी, फाटकच लुगडानी तुटकीच्या चोळी, फाटकच लुगडानी तुटकीच्या चोळी, फाटकच लुगडानी तुटकीच्या चोळी, फाटकच लुगडानी तुटकीच्या चोळी. आता काय प्रॉब्लेम हाय? माझ्याकडे बघ जरा बघ. हे काय कडक दिसती. हा ते आपण कडकच दिसतो म्हणा, पण तसं नाही र. मग बघ माझं हे फाटकं लुगडं बघ, ही तुटकी चोळी बघ. अगं पण शिवून घे की. 150 ती अक्कल मला बी हाय, पण बघ जरा या लुगड्याचं काय झालंय. एका बाजूला झालीये स्त्री आणि एका बाजूला झालाय पुरुष. आता हे लुगडं शिवायचं म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा द्वारा पाहिजे. खरं हाय, पण तू आता करणार काय? तेच तर, हित शिवाय दोरा नाही. हिला शिवाया दोरा नाही, हिला दादला नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, हो एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले. एकनाथ महाराज, बरं काय, एकनाथ महाराज जनार्दन स्वामींच्या रसात समरस झाले, तरी या बयेचे प्रॉब्लेम संपणार नाही. मेल्या यो प्रॉब्लेम फक्त माझा नाहीये, मग युनिव्हर्सल है. युनिव्हर्सल सांगते, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाही बघ. हा प्रॉब्लेम तुझा नाही, साऱ्या बायकांचं दिसतंय. हाय तर नटून थटून आल्यात पण आतून रडतायत.
एक मिनिट थांब. म्हणजे तू आता असं म्हणशील की एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामींमध्ये जो प्रेमाचा रस होता तो प्रेमाचा रस तू आणि तुझ्या नवऱ्यात नाही. आता कळलं तुला, तो प्रेमाचा रस हित नाही. तो प्रेमाचा रस येत नाही. हिला दादला नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला दादला नको नि नवरा नको नि हसबंड नको नि डार्लिंग नको, दादला नको नवरा नको हसबंड नको डार्लिंग नको, दादला नको नवरा नको हसबंड नको डार्लिंग नको, दादला. भारताच्या भविष्याचा हो, भारताच्या भविष्याचा का करता रे घात. उमलुट्या त्या कळ्यांना करू नका गर्भपात, उमलुट्या त्या कळ्यांना करू नका गर्भपात, उमलुट्या त्या कळ्यांना करू नका गर्भपात. वा 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 शाहीर, मी खरं सांगतो, मला वाटलं होतं की हा फक्त माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. नाही रे बाबा, नाही, हा फक्त माझा नाही तर माझ्यासारख्या कितीतरी तरुणांचा, आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा, नवे नवे तर संपूर्ण जगाचा प्रॉब्लेम आहे. हा. हे सांगून आणि सुचवून तुम्ही रंजन करता करता डोळ्यात अंजन घातलं. आणि कळलं ना तुला. आणि हेच अंजन समद्यांच्या डोळ्यात कायम राहावं म्हणून विश्वाच्या जननी आदिमाया आदिशक्ती, त्या आदिशक्तीचं आपण गुणवर्णन करूयात. चला चला. हिरवी साडी, हिरवी चोळी, हिरवा चुडा आली. हिरवी साडी, हिरवी चोळी, हिरवा चुडा आली. भाव भक्ताचा पाहुणी आई गोंधळाला आली, भाव भक्ताचा पाहुणी आई गोंधळाला आली. हिरवी साडी, हिरवी चोळी, हिरवा चुडा आली. हिरवी साडी, हिरवी चोळी, हिरवा चुडा आली. भाव भक्ताचा पाहुणी आई गोंधळाला आली, भाव भक्ताचा पाहुणी आई गोंधळाला आली. वांगी भरून गुलाल, मुखी तांबूळ हे लाल, मुखी तांबूळ हे लाल, मुखी तांबूळ हे लाल. तुझे वय चिरकाल, अभंग रंगमाल, तुझे वय चिरकाल, अभंग रंगमाल, तुझे वय चिरकाल, अभंग रंगमाल. भक्तावरी कृपा करी दिनांची तू वाली, भक्तावरी कृपा करी दिनांची तू वाली. भाऊ भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली, भाऊ भक्ताचा पाहून आई गोंधळाला आली. हे तुझ्या गुणाचा, तुझ्या ऋणाचा गोंधळ रंगात आला. संबळतून तुण्याला, संबळतून तुण्याला, संबळतून तुण्याला, संबळतून तुण्याला. तुई 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 नाकिनात फुल पाळ्या, श्री मोगऱ्याच्या कळ्या, श्री मोगऱ्याच्या कळ्या, श्री मोगऱ्याच्या कळ्या. फोटो पाटल्या पुतळ्या, पायी पैंजण साखळ्या, पाटल्या पुतळ्या, पायी पैंजण साखळ्या, फोटो पाटल्या पुतळ्या, पायी पैंजण साखळ्या. दिवटी दीप उद धूप घामा घुमा झाली, दिवटी दीप उद धूप घामा घुमा झाली. भाव भक्ताचा पाहुणी आई गोंधळाला आली, भाव भक्ताचा पाहुणी आई गोंधळाला आली. अंगी केसराची उटी, कुंकू केसरी मळवटी, कुंकू केसरी मळवटी, कुंकू केसरी मळवटी. तिचं रूप पाहण्यासाठी देवदैवतांची दाटी, तिचं रूप पाहण्यासाठी देवदैवतांची दाटी, तिचं रूप पाहण्यासाठी देवदैवतांची दाटी. जगजननी माय भवानी तूच महाकाली, जगजननी माय भवानी तूच महाकाली. भाव भक्ताचा पाहुणी आई गोंधळाला आली, भाव भक्ताचा पाहुणी
चुडाला आली हिरवी साडी हिरवी चोळी हिरवा चुडाला आली भक्ताचा पाहुणी आई गोंधळाला आली भक्ताचा पाहुणी आई अंबाबाईचा हा भक्ताचा पाहुणी आई गोंधळाला आली सदा भक्तीचा आई गोंधळाला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.